नमस्कार. DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील यावली गाव आहे. तुम्ही जर पाठीमागे बघितलं असाल तर द्राक्षाची बाग आहे आणि संपूर्णपणे वाळलेली आहे. त्याचं कारण त्या ठिकाणी द्राक्षाच्या बाग आहेत, कुणाचा कांद्याचा प्लॉट आहे आणि याच प्लॉटमध्ये काही अधिकारी पण आलेत, त्या खताच्या पण कंपनीचे काही अधिकारी आलेत. आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊ, शेतकऱ्याकडून घेऊ. पहिल्यांदा की बाग कशी जळली आणि कुठली औषधं फवारली, सविस्तर माहिती सांगतो. नाव सांगा. अमोल वैजनाथ सुरवशी. गावाचं नाव सांगा. राहणार कापशेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरं, किती एकर बाग आहे तुमची? 3 एकर आहे. क्षेत्र यावली आधी देते मग बार्शी तालुक्यात जमीन आहे. बरोबर. बागाचं क्षेत्र किती आहे तुमचं? 3 एकर आहे. काय फवारलं होतं नेमकं? फवारणीतनं अमोनियम मॉलिवडन बोरान फवारल्यापासून दिसायला लागलं, पण त्याचा काय संबंध नाही का. तर प्रत्येक शेतकऱ्यांची जी वेगवेगळी फवारणी आहे. ह्या मालावरच्या बागेला जरी ती फवारलेलं असलं तर नवीन 1 एकर बाग आहे त्या बागेला ते औषध फवारणी केलेली नाही. जोपासून ह्या बेसोड डोस 8 डिसेंबरला हा बेसोड डोस टाकलाय आणि 19 डिसेंबर ते 20 डिसेंबर पासून हा प्रॉब्लेम दिसायला लागलेला आहे. तर पूर्णपणे ही बेसोड डोस मुळे झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की 8 डिसेंबरला बाग फवारली आणि त्यानंतर ती रिझल्ट तुम्हाला कधी दिसू लागला की जळायला लागली बाग? 19 डिसेंबर पासून दिसायला लागलेला आहे. मग याबाबत हा दुकानदार असेल म्हणा, कृषी अधिकारी असतील म्हणा, याला काही सूचना दिली, माहिती दिली की नाही? दिलती की माहिती दिलती. मग प्लॉट जळायला लागले की अशा परिस्थितीमध्ये असल्यानंतर कोण बघायला आलं का प्लॉट की तुमचा असा प्लॉट झाला? कोण बघायला आलेला नाही. आज समधी टीम आलेली आहे. दखल कोण घेणार? आज तुझ्या सोबत दखल कोण नाही. इतर शेतकऱ्याचं नुकसान झाले, काय काय नुकसान झाले? गावातील शेतकऱ्यांची जी बाग बी गेलेली आहे, पुन्हा कांदा गेलेला आहे आणि किती शेतकरी झाले कमीत कमी? म्हणजे कमीत कमी आज 8-10 शेतकरी झालेले आहेत या आसपासच्या गावातील. बघा, हातातोंडाशी आलेला द्राक्षाची बाग संपूर्ण गेली आहे आणि ह्यांचीच नव्हे तर इतर शेतकरी देखील गेलेले आहे. मग आल्यानंतर अधिकारी काय बोलणं झालं का? पंचनामा काय केलं की नाही? नाही केलेला आणि आता आलेले करतील की? आता आलेली करतील पण. बरोबर. अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत? नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी हरी हनुमंत जगताप, राहणार कापशेवाडी. माझी बार्शी तालुक्याची यावली आधी जमीन असून मी असे 8 तारखेला 8 डिसेंबरला संत महात्माजी कृषी केंद्र मालवंडी बरं यांच्यातून डोस खरेदी केला आणि 8 तारखेला आम्ही बेसल डोस आणून टाकला. त्याच्या आधीच्या फवारणी रेग्युलर होत्या, त्याने काय फवारणीचा ह्यात कुठलाही संबंध नाही. बरोबर. जो का आम्ही बेसल डोस टाकला तिथून आम्हाला 19 तारखेपासून ते 20 तारखे 21 तारखेपासून पूर्ण बाग जळाली लक्षात आल्यानंतर आम्ही पूर्ण यंत्रणेला, कुणाला किंवा एखाद्या राजकीय पुढाऱ्याला सांगितलं, एखाद्या कर्मचाऱ्याला सांगितलं, कोण बघायला? आमची कोणीही दखल घेतली नाही. आम्ही 10 दिवस झालं फक्त मरणाच्या दारात आहोत. आमची आज अशी परिस्थिती आहे की जर आमची नाही कोणी दखल घेतली तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत नाही दखल घेतली, आम्ही आत्महत्येशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही. एवढं टोकाचं पाऊल घेऊ नका. प्रशासन देखील काम करेल आणि तुम्हाला न्याय 100% मिळेल. तुमची नुकसान भरपाई देखील मिळेल. ऐका, सगळ्यात पहिल्यांदा सांगा की तुमची बाग किती एकर आहे? माझी बाग 2 एकर आहे. 2 एकर. साधारणतः दरवर्षाप्रमाणे तुमचं बागाचं उत्पन्न किती असतं? माझं दरवर्षी 5 टन बेदाणा निघतो. आजच्या भावाप्रमाणे म्हणलं तर माझं जवळजवळ 30 ते 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण 30 ते 40 लाखाचं नुकसान झाले. तुमचं किती नुकसान झाले? माझं 50 ते 60 लाखाचं नुकसान आहे. आता चालू आहे. बाग किती एकर? 3 एकर बाग आहे. 3 एकर आहे. बरं. अजून काय म्हणता येईल तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे की ही जी जो बेसल डोस आम्ही टाकलेला आहे ही संत महात्माजी कृषी केंद्र मालवंडी यांच्याकडून घेतलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण घेतलेला आहे. फक्त आमचे एकच म्हणणं आहे की त्या दुकानदारांना जे आमचं जे काय नुकसान झाले पूर्ण भरून द्यावं, अन्यथा आम्ही पूर्ण सहकुटुंबावर पूर्ण आत्महत्या करणार आहोत. अहो, ते दुकानदार आहे, ती कंपनीची माणसं आहे, तुमचं नुकसान भरपाई देतील की? पण हा पर्याय नाही आत्महत्या तुम्हाला? नाही सर, पर्याय बरोबर आहे, पण आमची दखल घेणार ना कोण? आज तुमच्या बागामध्ये जी बाहेरची प्रशासनाची माणसं आली, कोण कोण आली? ते तालुका कृषी अधिकारी साहेब आलेत आणि सोलापूरची पूर्ण शासनाची टीम पण आलेली आहे विद्यापीठाची. बरोबर. मग आता सध्या बागाची ही परिस्थिती आहे तुमची, बरोबर आहे का? मग त्यांनी तुम्हाला असं काय सांगितलं की दुसरा डोस दिले बाग सावरेल म्हणून, असं काही दिलं? नाही, तसं काही कोणी आम्हाला कुठलंही योग्य प्रकारे नियोजन सांगितलेलं नाही कुठल्या अधिकाऱ्यांनी, काय नाही. कारण आता सध्या निम्मी बाग आहे, निम्मी गेले, बरोबर आहे का? त्याला जर त्वरित कुठला डोस दिला तर बाग सुधारेल? नाही, झाडी प्रत्येक जणांचं म्हणणं आहे झाडी तुमचं वाचू शकत नाही. ह्या जमिनीत नंतर हाही पीक पण लावता येत नाही असं म्हणणं आहे प्रत्येकाचं. मी तुकाराम विठ्ठल कापसे,
मुक्काम कापशेवाडी, मुख्याध्यापक श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय आनंदनगर मानेगाव, तालुका माडा. आता माझ्या अगोदर आम्ही तिघांनी एकाच दुकानातून हा डोस आणलेला होता आणि टाकताना 1-2 दिवसाच्या फरकानं पडलेला असणार आहे डोस. 2-4 दिवस यांची बाग करपायला सुरुवात झाली. सगळे म्हणायला लागले यांची बाग करपली. पुन्हा काही जीएच्या वगैरे आईच्या फवारण्या दुकानदारांना सांगायचं थोडं 24 तासाच्या किंवा 10 तासाच्या अंतरानं बाग सुकल. माझ्या मागे ड्युटीचा कार्यक्रम. मग आमच्या पुतण्याला मी द्राक्ष बाग फवारायला होत होतो. 7-8 दिवस ती त्यानं सांगायचं बाग वेगळ्या अवस्थेमध्ये आहे, बाग वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. पण मी माझ्या ड्युटीला जायचो, त्याला नुसतं मी म्हणायचो फवार, औषध करून द्यायचं आणि फवारायला लावायचं. पण 13 ते 14 दिवसानंतर त्या बेसळ डोसनं टाकलेला रिझल्ट द्यायला चालू केलं. सुरुवातीला आमच्या मुलीकडून एक बादली त्या झाडाच्या कडेला पडली होती. मग ते झाड मला वाटलं जास्त खत पडल्यामुळं पुन्हा ते खोऱ्यानं वळून घेतलं आणि पुन्हा कालच्या शनिवारी दुपारी आल्यानंतर औषध करून ते आमच्या पुतण्याला दिलं आणि त्यानं बाग फवारायला सुरुवात केल्यानंतर एका बाजूला सलग 15-20 झाडच करपलेली दिसली. किती बाग आहे तुमची? 2 एकर बाग आहे. माल लागला होता पूर्ण लोड मध्ये अशीच माल आहे. असा आता दिसतोय असाच माल आहे. पूर्ण कोमाच बाग आहे आता सध्या अशा अवस्थेमध्ये. हा, तुमचा काय पंचनामा झाला की नाही? पंचनामा काल नाही झाला. आज साहेब आले ती माळा तालुक्यातली. कोण आहे साहेब? हा, काल सोलापूर कृषी अधीक्षकला त्या ठिकाणी मी तक्रार दिलेली आहे. हा, आणि अशा पद्धतीनं की शेतकरी म्हणलं की विषय अवघड असतो. काल दुकानदार आला तर नाही पाहिलं नुकसान झालं? खा दुकानदार बोलवून आणला होता. हा, पण माझं त्याचं म्हणणं काय आलं? हा, त्याचं म्हणणं काय आलं म्हणलं? सुरुवातीला तर काय ते आता बघू करू कंपनीला आपण भांडू, पण आम्हाला कंपनीला भांडायचं काय कारण आहे? आम्ही तुझ्याकडून खत आणलेलं आहे. मी जे मटेरियल आणलं त्याच्या काय पावती आहे का? आहेत की. बरं. हा, ते जीएसटीचं बिल वगैरे घेतलंय ना त्याच्याकडून. त्याच्यामुळे कंपनी मागणी काय तुमची मला सांगा प्रमुख? मागणी काय? आज 50 लाखाचं नुकसान झालंय. बरं, उद्या हे माल तर जाऊ द्या, पण उद्या ही बाग काढल्यानंतर 3 वर्ष या बागामध्ये काहीच येत नाही. बरोबर. पुन्हा बाग लावायची म्हणलं तर लावता येत नाही. आणि बाग उभा करायला 3 वर्ष जाते ती. म्हणजे माणसाचं आयुष्य ह्यातच गेलं पाहिजे. यावलीमधील किती शेतकरी आहेत आणि ऐका त्यांची मागणी आता सध्या काय आहे फक्त सांग. यावलीमधील नाही, कापशेवाडीतील शेतकरी आहेत. फक्त यांच्या जमिनी यावली हद्दीत आहेत त्या, नाहीतर हे माझे बांधवच आहेत. पण ज्यावेळेस माझ्याही बागाला असं झालेला कळलं त्या दिवशी संध्याकाळी जरा थोडीशी बऱ्यापैकी जेवली ती. आता भक्कम माणूस आपल्याला उभा राहायला आला. असं यांची धारणा झाली. नाहीतर यांचा आत्महत्येचा निर्णय होता. यांच्या बायकोला म्हणा लेकरा बाळाला सांगून दररोज 2 व्हिजिट मी यांच्या घरी देतोय. साधारण किती शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि किती लाखापर्यंत झालं? आता ह्यात महत्वाचं म्हणजे ही 6-7 एकर ही तिघांची 8 एकराच्या आसपास बागाच आहे. जवळजवळ 1.25 कोटीचं नुकसान आमच्या तिघाचंच आहे. बरोबर. आता याच्यानंतर कोणी रुस्टॉकला टाकलाय, कोणी कांद्याला टाकलाय. प्रत्येक शेतकरी म्हणायला लागला जसं रिझल्ट येईल तसं माझं बी असं झालं, माझं बी असं झालं. कांद्याचं पण काय नुकसान झालं? कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे. त्या कांद्यामध्ये रुस्टॉक असणार आहे. ती सोमनाथ खोत नावाचा आमच्यात एक शेतकरी आहे. रे बाबा पुढं. शेतकऱ्याचं म्हणणं असं की कुणाच्या बागाचं 2 एकर नुकसान झालंय, कुणाच्या 2 एकरात झालंय आणि साधारण ह्यांची रक्कम आहे कुणाची 30 लाख, कुणाची 40 लाख, कुणाची 50 लाख. शासनाला आणि खत दुकानदाराला एक म्हणणं आहे, खत दुकानदारांनी कसं लढायचं तसं लढू द्या. सगळ्या कंपन्या ज्या कंपनीचे औषध आहे हे जे कॉम्बिनेशन केलेलं आहे प्रत्येक कंपनीनं मदत करून ही जे नुकसान झालेलं आहे गावाच्या वतीनं समजा 1.5 कोटी असेल, 1.25 कोटी असेल, लवकरात लवकर याची कार्यवाही झाली पाहिजे. नाहीतर ही कुटुंब राहत नाहीत. असं शासनाला सुद्धा त्यांनी कळवावं. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केलाय का? त्यांची प्रतिक्रिया मी घेतो आणि त्यांना विचारतो. हा, त्याला व्यवस्थित सांगा. कारण कसं आहे आणि महत्वाचा मुद्दा
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी. नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहा आपल्या बातम्या. नमस्कार, DR न्यूज मध्ये तालुका व जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग गरजूंनी संपर्क साधा.